नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते सनीपासून, जो आपल्या गर्लफ्रेंड अनन्याला आज प्रपोज करणार होता. खरं सांगायचं तर अनन्या काही काळापासून इटलीत होती आणि ते दोघं लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. पण सनीला पूर्ण विश्वास होता की अनन्या नक्कीच त्याला हो म्हणेल आणि म्हणूनच तो बाहुबलीसारखा गेटअप घेतो, कारण अनन्याला बाहुबली खूपच आवडतो. यानंतर जेव्हा अनन्या येते तेव्हा सनी तिला प्रपोज करतो, पण अनन्या त्याला नकार देते. ती बोलते की ते दोघं कधीही रिलेशनशिपमध्ये नव्हते, तर ते सिच्युएशनशिपमध्ये होते. आणि जेव्हा ती आपल्या आईने सांगितलेल्या मुलाला भेटली तेव्हा तिला असं वाटलं की त्यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे आणि त्यामुळेच तिने विक्रमशी लग्न करण्यास हो म्हटलं आहे. हे ऐकून सनीचं मन पूर्णपणे तुटतं. तो अनन्याला रिक्वेस्ट करतो की त्यांच्या रिलेशनबद्दल तिने पुन्हा एकदा विचार करावा, पण अनन्या त्याला नकार देते आणि तिकडून निघून जाते. आता सनी पूर्णपणे तुटलेला असतो. यानंतर तो विक्रमबद्दल सगळी माहिती शोधतो. त्याला कळतं की विक्रम एक मोठा बिलेनियर आहे आणि हे पाहून सनी अजूनच जेलस होतो. पुढे तो विक्रमबद्दल अधिक माहिती काढतो आणि त्याला कळतं की काही काळापूर्वी विक्रमनेही आपल्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप केला होता, जिचं नाव आहे तुलसी कुमारी. यानंतर आपल्याला तुलसी दिसते, जी एका शाळेत शिक्षिका आहे. तुलसी आणि विक्रम लहानपणापासूनच एकत्र होते आणि ते दोघं तेव्हापासून एकमेकांना पसंत करत होते. तुलसीने कधीही विचार केला नव्हता की विक्रम तिला असं सोडून जाईल. पण विक्रमच्या आईला तुलसी आवडत नव्हती. म्हणूनच विक्रमने तुलसीला सांगितलं की तो तिच्याशी लग्न करू शकत नाही, कारण विक्रम आपल्या आई आणि भावाला कधीही नकार देऊ शकत नव्हता. म्हणून त्याने तुलसीशी ब्रेकअप केला. पण तुलसी अजूनही विक्रमवर खूप प्रेम करते. हे कळताच सनी लगेचच तुलसीला भेटायला जातो. तिथे तो तुलसीला विचारतो की ती अजूनही विक्रमवर प्रेम करते का. प्रथम तुलसी म्हणते की ती मूव्ह ऑन झाली आहे, पण नंतर ती रडू लागते. हे पाहून सनी समजतो की तुलसी विक्रमवर खूप प्रेम करते. आता सनी तुलसीला सांगतो की तोही अनन्यावर खूप जास्त प्रेम करतो आणि त्याला आपल्या प्रेमासाठी लढायचं आहे. पण तुलसीने त्याच्यासोबत यावं आणि आपल्या प्रेमासाठी लढावं. हे ऐकून तुलसी खूप विचार करते. त्यानंतर रात्री तुलसी सनीला कॉल करून सांगते की ती सनीसोबत यायला तयार आहे. पण तुलसीला माहिती नव्हतं की त्यांना काय करावं लागेल. त्यावर सनी तिला सांगतो की ते दोघं ज्या ठिकाणी विक्रम आणि अनन्याचं लग्न होत आहे तिथे जाऊन त्यांना खूप त्रास देतील. तुलसीसुद्धा या सगळ्यासाठी मान्य होते आणि त्यानंतर ती खूप जास्त शॉपिंग करते, कारण तुलसी खूपच जास्त साधी होती आणि सनीला हवं होतं की ती एकदम रॉकिंग दिसावी. तुलसी यासाठी तयार होते, पण तिला समजत नव्हतं की ते जे काही करणार आहे ते योग्य आहे की नाही. यानंतर ते दोघं उदयपूरला पोहोचतात. तिथे अनन्या आणि विक्रमचं लग्न होणार होतं आणि ते तिथे असं दाखवतात की हे दोघं रोमॅन्टिक डेटसाठी आले आहेत. सनीने त्यासाठी आपल्या पित्याकडून कार्ड्स घेतले होते, जेणेकरून तो तिथलं पेमेंट करू शकेल. खरं तर सनीच्या वडिलांचं ज्वेलरी शॉप आहे आणि सनी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे सनी नेहमीच आपली मनमानी करतो आणि त्याचे वडीलही त्याला फार काही बोलत नाही. तुळशीची गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा तुळशी 13 वर्षाची होती, तेव्हा तिची आई तिच्या वडिलांना सोडून गेली होती. त्यामुळे विक्रमच्या आईला नेहमीच वाटायचं की तुलसी कधीच त्यांच्या घराच्या योग्य सून होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी विक्रमला तुळशीशी लग्न करू नये असं सांगितलं होतं. अनन्याची गोष्ट सांगायची झाली तर अनन्या सनीला खूप पसंत करत होती. पण अनन्याची आई म्हणाली होती की अनन्याने आपल्या भविष्याबद्दल विचार करावा. विक्रम खूप श्रीमंत आहे आणि त्याचं कुटुंबही खूप प्रतिष्ठित आहे. त्यामुळे अनन्याने विक्रमशीच लग्न करावं. आता विक्रम आणि अनन्याच्या लग्नाचे फंक्शन सुरू होतात, ज्याचं व्यवस्थापन कुकू करत होता. कुकू जेव्हा सगळ्यांना सांगतो की पुढे काय होणार आहे, त्याचवेळी सनी आणि तुलसी येतात. त्यांना पाहून विक्रम आणि अनन्या दोघंही खूप शॉक झाले होते. सुरुवातीला त्यांना असं वाटलं की सनी आणि तुलसी त्यांच्यासोबत भांडायला आले आहेत. पण सनी आणि तुलसी असं दाखवतात की ते दोघं एकमेकांवर खूप जास्त प्रेम करतात आणि इथे फक्त त्यांच्या व्हेकेशनसाठी आले आहेत. हे ऐकून अनन्या आणि विक्रम दोघेही खूप शॉक झाले आणि खूप जेलसही फील करू लागले. पण ते काही बोलू शकत नाही. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबालाही खूप टेन्शन आलं, कारण या दोघांच्या येण्याने नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होईल ही भीती त्यांच्या मनात होती. त्यानंतर कुकू सनी आणि तुलसीला फंक्शनमध्ये इन्व्हाइट करतो आणि अनन्यालाही हो म्हणावं लागतं, कारण जर ती नाही म्हणाली तर सगळ्यांना असं वाटेल की ती अजूनही सनीसाठी फील करते. विक्रम तुलसीच्या बदललेल्या अंदाजाला पाहून खूप शॉक झाला. आता सनी आणि तुलसी फंक्शनमध्ये जातात आणि तिथे एकमेकांशी खूप रोमॅन्टिक बिहेव करतात, ज्यामुळे विक्रम आणि अनन्या खूपच जेलस फील करतात. यानंतर संगीताचं फंक्शन सुरू होतं आणि तुलसी चांगली तयार होऊन येते. पण तिथेच विक्रमची आई आणि त्याचा भाऊ येतो आणि ते तुलसीवर हसायला सुरुवात करतात की कशी तुलसीची आई त्यांना सोडून निघून गेली, तसंच तुलसीही आपलं घर तोडेल. हे सगळं सनी ऐकतो आणि त्याला खूप वाईट वाटतं. विक्रमने देखील हे सगळं ऐकलं होतं आणि तो तुलसीकडे माफी मागतो
पण तुलसी म्हणते की माफी मागितल्याने काहीही होत नाही. जर विक्रमला काही करायचं असतं तर त्याने तिच्यासाठी स्टँड घेतला असता. यानंतर सनी तुलसीचा मूड सुधारण्यासाठी एक खूप फनी जोक करतो आणि दोघे संगीताच्या ठिकाणी जाऊन खूप छान डान्स करतात. हे पाहून अनन्या आणि विक्रम दोघेही खूप जेलस फील करतात. पण नंतर ते दोघेही डान्स करतात आणि सगळ्यांसमोर किस करतात, ज्यामुळे सनी आणि तुलसी दोघांचंही मन तुटतं. तुलसीला असं वाटत होतं की कदाचित विक्रम तिला प्रेम करत नाही, त्यामुळे ती तिकडून निघून जायला इच्छित होती. पण सनी तिला थांबवतो आणि म्हणतो की त्यांना त्यांच्या प्रेमासाठी लढावं लागेल. हे ऐकून तुलसी सनीला सांगते की तो एक हिरा आहे. हे ऐकून सनी खूप जास्त खुश होतो, कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याला हिरा म्हटलं होतं. तो आपल्या आईवडिलांना कॉल करून हे सगळं सांगतो आणि खूप खुश होतो. नंतर तो आपल्या रूममध्ये जातो, जिथे तो तुलसीसोबत खूप इमोशनल गप्पा मारतो. तिथे तुलसीच्या आईबद्दल त्याला माहिती मिळते की तिची आई तिच्या लग्नात इतकी जास्त खुश नव्हती. तिला आयुष्यात काहीतरी वेगळं हवं होतं आणि म्हणूनच ती तिच्या वडिलांना सोडून गेली होती. सनी तुलसीला सांगतो की तुलसी खूप चांगली आहे आणि त्याला पूर्ण विश्वास आहे की विक्रम देखील तुलसीवर प्रेम करतो. त्यामुळे एक ना एक दिवस तो नक्कीच तिच्याकडे परत येईल. हे ऐकून दोघेही खूप इमोशनल होतात आणि झोपतात. रात्री सनीला एक स्वप्न येतं, जिथे तो अनन्याला प्रपोज करत होता. पण स्वप्नात अनन्या नाही तर तुलसी दिसते. हे पाहून तो खूप शॉक होतो, कारण जर तो अनन्यावर प्रेम करतो तर तुलसी त्याच्या स्वप्नात कशी आली? त्यामुळे तो खूप कन्फ्यूज होतो. तो आपल्या मित्राशी बोलतो आणि त्याचे मित्र सांगतात की तो दिवसभर तुलसीसोबत वेळ घालवेल, तर तुलसीच त्याच्या स्वप्नात येईल ना? त्यामुळे तो मित्राचा सल्ला मानतो आणि अनन्यावर फोकस करतो. यानंतर सनी तुलसीला देखील सांगतो की तिने आता विक्रमवर फोकस करावं आणि तो अनन्यावर फोकस करेल. त्यानंतर सनी अनन्याजवळ जातो, जी आपल्या लग्नाच्या एंट्रीसाठी तयार होत होती आणि तिथेच त्यांच्यात खूप गप्पा होतात. इथे अनन्या समजते की सनी तिच्या बाबतीत किती काही जाणतो आणि कदाचित तिने सनीला नकार दिल्यामुळे मोठी चूक केली आहे. विक्रम आणि अनन्या देखील खूप चांगला गप्पा करतात आणि इथे आपण पाहतो की विक्रम आजही कुठेतरी तुलसीवर प्रेम करत होता. यानंतर आपण विक्रमच्या भावाला परमला पाहतो, जो आपल्या पत्नीला पॅरिस जाण्यास मनाई करत होता. खरं तर त्याच्या पत्नीला एका इंटर्नशिपचा ऑफर आला होता आणि ती तिथे जाऊ इच्छित होती. पण परम तिला मनाई करत होता, कारण परमच्या आईने नकार दिला होता म्हणून. हे पाहून परमची पत्नी खूप अस्वस्थ होते, पण परम आपल्या पत्नीकडे जास्त लक्ष देत नाही. हे पाहून सनी समजतो की कदाचित अनन्याबरोबरही असंच काही होणार आहे आणि अनन्यालाही आपली नोकरी सोडावी लागेल. आणि सनीला कळतं की अनन्याने आपली नोकरी सोडली आहे. हे ऐकून सनी खूप जास्त शॉक झाला, कारण अनन्याला तिच्या नोकरीवर खूप जास्त प्रेम होतं. त्यावर अनन्या सांगते की तिच्या आईने म्हटलं की विक्रमशी लग्न केल्यानंतर तिला नोकरीची गरज नाही. तसंच नवीन कुटुंबात ॲडजस्ट होण्यासाठी तिला वेळ लागेल. त्यामुळे नोकरी न करणे तिच्यासाठी योग्य ठरेल. म्हणून अनन्याने आपली नोकरी सोडली. सनी म्हणतो की अनन्या भलेही लग्न करत आहे, पण तिने स्वतःला कधीही विसरू नये. हे ऐकून अनन्या देखील विचारात पडते. नंतर रात्री जेव्हा तुलसी सनीला जेवण देत होती, हे पाहून अनन्या देखील विक्रमला जेवण देऊ लागते. पण ती चुकून त्याला फिश देते आणि विक्रमला फिशपासून ॲलर्जी होती. त्यामुळे विक्रमची तब्येत बिघडते. यानंतर हे लोक त्याला हॉस्पिटल नेतात. तिथे तुलसीला परम आत जाण्याची परवानगी देत नाही. पण सनी त्याला थांबवतो आणि तुलसीला आत पाठवतो. तिथे तुलसी डॉक्टरला सांगते की जे इंजेक्शन ते विक्रमला देणार आहे, त्याने विक्रमला कार्डियक अरेस्ट होऊ शकतो, कारण त्याला त्या मेडिसिनपासून ॲलर्जी होती. हे ऐकून डॉक्टर आपली मेडिसिन बदलतो आणि विक्रमचा जीव वाचवतो. डॉक्टर तुलसीला धन्यवाद देतो, कारण जर ती मेडिसिन विक्रमला दिली असती तर काय झालं असतं कोणास ठाऊक. हे पाहून अनन्या समजते की तुलसी विक्रमबद्दल किती काही जाणते. तर उलट अनन्याला त्याच्याबद्दल इतकी काही माहिती नव्हती. त्यामुळे ती विचार पडते की ज्या माणसाला ती ओळखतही नाही, त्याच्याशी तिने लग्न करावं की नाही. त्याचवेळी सनीला समजतं की तो तुलसीवरच प्रेम करतो. जरी तो सुरुवातीला अनन्यासाठी आला होता, तरी आता तुलसीवर त्याचं प्रेम झालं होतं. त्यामुळे तो ठरवतो की तो तुलसीला आपल्या मनातील गोष्ट सांगेल. इकडे आपण अनन्याला पाहतो आणि तिच्याही बाबतीत आपल्याला समजतं की तीही सनीवरच प्रेम करते. कुठेतरी अनन्याने आपल्या आईच्या गोष्टींमध्ये येऊन सनीला नाही म्हटलं होतं, पण ती आता आपली चूक सुधारते. त्यामुळे तीही सनीकडे येऊ लागते. विक्रम देखील समजतो की तोही तुलसीवरच प्रेम करतो. त्यामुळे तोही तुलसीला प्रपोज करण्यासाठी जात होता, पण त्याचा भाऊ त्याला थांबवतो. जेव्हा विक्रम त्याला नाही बोलतो, तेव्हा परम विक्रमला थोबाडीत मारतो. त्यावर विक्रम म्हणतो की त्याने पहिल्यांदा तुलसीला गमावलं, पण आता तो तुलसीला गमावू इच्छित नाही. हे बोलून तो तिथून तुलसीकडे जातो. अनन्या येते आणि सनीला सांगते की ती त्याच्यावर खूप जास्त प्रेम करते आणि जे काही घडलं ते चुकून झालं होतं. हे ऐकून सनी खूप जास्त खुश होतो, पण तो अनन्याला आय लव्ह यू म्हणत नाही. हे पाहून अनन्या समजते की सनीलाही तुलसीवर प्रेम झालं आहे. त्यामुळे ते सनीला सांगते की त्याने जाऊन तुलसीला आपल्या मनातील गोष्ट सांगावी. हे ऐकून सनी खूप जास्त खुश होतो
आणि तुलसीकडे जाण्यास तयार होतो. पण जेव्हा तो तिथे पोहोचतो तेव्हा पाहतो की विक्रमने तुलसीला प्रपोज केला आहे. त्यानंतर तुलसी विक्रमला हक करते. हे पाहून सनी समजतो की तुलसी आजही विक्रमवर प्रेम करते. म्हणून तो तुलसीला खोटं सांगतो की त्याचं आणि अनन्याचं सर्व काही ठीक झालं आहे. हे पाहून तुलसीही खुश होते आणि तिनेही सांगितलं की तिचं आणि विक्रमचं सर्व काही आता ठीक आहे. हे ऐकून सनी पूर्णपणे तुटलेला असतो. तो जाऊन अनन्याला सर्व गोष्टी सांगतो. त्यानंतर अनन्या आणि सनी ठरवतात की तुलसीला काहीही सांगणार नाही की ते दोघं एकत्र नाहीत. कारण जर तुलसीला कळलं तर तिच्या आणि विक्रमच्या रिलेशनशिपचं काय होईल कुणास ठाऊक. मग अनन्या आणि सनी ठरवतात की ते दोघं तिकडून निघून जातील. जेव्हा ते निघत असतात तेव्हा परम सनीवर हात उचलतो. तो सनीला सांगतो की सनीच्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. कारण सनीने त्यांचं लग्न बरबाद केलं आहे. त्यावर सनी म्हणतो की परमने आपल्या पत्नीला समजायला हवं आणि तिच्या स्वप्नांना समजून घ्यायला हवं. फक्त आईच्या बोलण्यावर जाऊन काहीही करायचं नसतं. हे बोलून सनी आणि अनन्या दोघेही तिकडून निघून जातात. सनीला तिकडून जाताना खूप जास्त वाईट वाटत होतं. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यानंतर तुलसी येते आणि सनीला धन्यवाद देते. कारण सनीमुळे ती स्वतःवर प्रेम करायला लागली होती. त्यानंतर सनी तिकडून निघून जातो आणि तो पूर्णपणे अपसेट होता. असाच 1 महिना जातो. पण सनी अजूनही तुलसीला विसरू शकत नाही. तो खूपच दुःखी होता. त्याच वेळी अनन्या आपल्या फ्रेंडच्या लग्नाला जाते. तिथे मेहंदी पार्टीत तिला कळतं की तिची फ्रेंड विक्रमच्या घरी काल मेहंदीसाठी गेली होती आणि उद्या विक्रम आणि तुलसीचं लग्न होणार आहे. त्यामुळे ती लगेचच सनीकडे जाते आणि त्याला काहीतरी करायला सांगते. पण सनीचा काहीही करण्याचा मूड नव्हता. कारण जेव्हा त्याने अनन्याला प्रपोज केलं होतं तेव्हा अनन्याने त्याला नाही म्हटलं आणि त्याला वाटतं की जर तो आता तुलसीला आपल्या मनातील गोष्ट सांगेल तर तीही त्याला नाहीच म्हणेल. परंतु अनन्या त्याला समजावते की त्याने असं हार मानू नये आणि जर त्याला खरंच तुलसीवर प्रेम असेल तर त्याने एकदा तरी आपल्या मनातील गोष्ट तुलसीला सांगावी. हे सगळं ऐकून सनी तुलसीकडे जातो आणि जेव्हा विक्रमच्या घरच्यांना सनी दिसतो तेव्हा ते खूप शॉक झाले. कारण सनीचं येणं म्हणजे आणखी एक टेन्शन निर्माण करणार होतं. त्यामुळे सनीला थांबवण्याचा ते प्रयत्न करतात. पण अखेरीस सनी विक्रमपर्यंत पोहोचतो. तिथे विक्रम देखील सनीला पाहून खूप जास्त शॉक झाला. सनी विक्रमला बोलतो की त्याने हे लग्न थांबवावं. हे ऐकून विक्रमही समजू शकत नाही की सनी सतत त्याचं लग्न का थांबवण्यासाठी येतो आहे. विक्रम त्याला समजावतो की यावेळी तरी त्याने त्याचं लग्न होऊ द्यावं. त्यावर सनी म्हणतो की जिच्याशी विक्रम लग्न करणार आहे तिच्यावर सनी खूप जास्त प्रेम करतो आणि तो तिला यावेळेस जाऊ देणार नाही. हे ऐकून विक्रम खूप जास्त शॉक झाला. कारण तो अनन्याशी लग्न करणार होता. तेव्हा सनी अनन्यावर प्रेम करत होता. आता तो कोणा दुसऱ्यासोबत लग्न करत आहे. तर सनीला परत आता तिच्यावरही प्रेम झालं आहे. त्यानंतर तिथे विक्रमची होणारी नवरी येते जिचं नाव डिम्पल होतं आणि सनीला समजतं की खरं तर लग्न विक्रम आणि डिम्पलचं आहे. म्हणजे जेव्हा विक्रमने तुलसीला प्रपोज केलं होतं तेव्हा तुलसीने विक्रमला नाही म्हटलं होतं. कारण तिला समजलं होतं की तीही सनीवर प्रेम करायला लागली आहे. तिने ही गोष्ट विक्रमला सांगितली आणि त्याला सांगितलं की त्याबद्दल सनीला काहीही सांगू नये. कारण तुलसीला वाटत होतं की सनी अनन्यावर प्रेम करतो आणि त्यांच्यामध्ये सगळं काही ठीक चालू आहे. म्हणूनच विक्रम आणि तुलसी नाटक करत होती की ते एकमेकांवर प्रेम करतात. हे ऐकून सनी खूप जास्त खुश झाला. पण त्यासोबतच तो अपसेटही झाला. कारण त्याला 1 महिन्यापासून माहितीच नव्हती की तुलसी ही त्याच्यावर प्रेम करते आणि तो बेकार देवदास म्हणून फिरत होता. यानंतर सर्वजण सनीला सांगतात की आता तुलसी ही त्याच्यावर प्रेम करते आहे आणि हे आता त्यालाही कळलं आहे. त्यामुळे त्याने लवकरात लवकर जाऊन तुलसीला प्रपोज करावं. यानंतर सनी लगेचच तुलसीकडे जातो आणि तिला प्रपोज करतो. हे ऐकून तुलसीही खूप जास्त खुश होते आणि ते दोघं एकमेकांना किस करतात. हे पाहून शाळेच्या प्रिन्सिपल तुलसीला रागवतात आणि तिला नोकरीतून बाहेर काढतात. पण तुलसी आणि सनीला याचा काही फरक पडत नाही. ते दोघे आनंदाने तिकडून निघून जातात आणि याबरोबरच हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, हे होतं सनी संस्कारी की तुलसी कुमारी या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.